सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत फराळ. तर गाईज, खूप साऱ्या लोकांचे उपवास असतात, तर मला असं वाटलं की फराळाची रेसिपी नक्कीच बनवायला हवी. तर मी इथे सर्वप्रथम साबुदाणा 1 तासभर आधी भिजू घातलेला होता. इथे मी आता साबुदाणा भिजल्यानंतर इथे मी आता मिरची घेतलेली आहे. इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे तेल घालणार आहे. तुम्ही इथे मिरची बारीकही करू शकता मिक्सरमध्ये, ती सुद्धा खूप छान लागते. आणि आता ही मिरची भाजून घ्यायची आहे. आणि तुम्हाला ही साबुदाणा खूप आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता इथे मिरची भाजल्यानंतर याच्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकायचा आहे. गॅस खूप जास्त करायचा नाही, मीडियमच ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी आता साबुदाणा घातलेला आहे मिरची भाजल्यानंतर. आता मी ते शेंगदाण्याचा कूटही घालून घेतलेला आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता की साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आधीच मिक्स करून घ्यायचा आणि मग टाकायचा. आता मी इथे साबुदाणा नीट हलवून घेत आहे. आणि साबुदाणा भाजल्यानंतरच मग मीठ टाकायचं. आधी मीठ अजिबात टाकायचं नाही. आधी मीठ टाकलं तर आपला साबुदाणा खूपच जाडसर होतो. आणि आता मीडियम गॅसवरच हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जोपर्यंत साबुदाणा भाजत नाही नीट तोपर्यंत तो हलवत राहायचा आहे. मी इथे जास्त ऑइलही वापरलेले नाही, कारण मला ऑइली अजिबात खाऊ वाटत नाही. त्यामुळे आता इथे आपला साबुदाणा भाजून झालेला आहे. त्यानंतर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि आता ते मिक्स करून घ्यायचं. आणि मी खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर डेली अपलोड करते. तुम्ही जर त्या पाहिल्या नसतील तर त्याही जाऊन पहा. आणि ही साबुदाण्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला साबुदाणा आता रेडी झालेला आहे. पण अजून थोडं मी ते मिक्स करून घेणार आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आपला साबुदाणा रेडी आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कोणाकोणाला साबुदाणा खायला आवडतोय कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण उपवास नसला तरी साबुदाणा खाते हे कॉमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.